फिटरची लर्निंग महास्किल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मी रवींद्र काळे, गव्हर्नमेंट आयटीआय बल्लारपूर, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर, इन्स्ट्रक्टर फिटर। आज आपण विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिफरंट प्रोसेसेस ऑफ मेटल जॉइनिंग हा लेसन घेणार आहोत। तर औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे मेटल आपल्याला जॉईनिंग करण्याची आवश्यकता पडते, त्यावेळेस कोणत्या मेथडने आपण मेटल किंवा धातू आपण जोडतो आणि जोडू शकतो ते आपण यात पुढे बघू। सर्वात पहिली मेथड मेकॅनिकल मेथड। याला आपण यांत्रिक पद्धत सुद्धा म्हणतो। दुसरी मेथड आहे मेटल जॉइनिंगची, धातू जोडण्याची, थर्मल मेथड। याला आपण औष्णिक पद्धती असे सुद्धा म्हणतो। ह्या दोन प्रमुख पद्धती आहेत ज्याच्याने आपण मेटल जॉईन करू शकतो, धातू जोडू शकतो। मेकॅनिकल मेथड म्हणजे कशा प्रकारे? मेकॅनिकल मेथड म्हणजे अशी पद्धत का ज्या पद्धतीमध्ये आपण धातू कोणत्याही हीटचा किंवा उष्णतेचा वापर न करता यांत्रिक शक्तीचा वापर करून आपण मेटल जॉईन करतो, त्या पद्धतीला आपण मेकॅनिकल पद्धत म्हणतो। आणि थर्मल पद्धत म्हणजे अशी का ज्या पद्धतीत आपण हीटचा उष्णतेचा वापर करतो आणि मेटल जोडतो, त्या पद्धतीला आपण थर्मल पद्धत असं म्हणतो। तर आपण बघू मेकॅनिकल मेथडमध्ये कोणत्या प्रोसेसेस येतात। तर आपण उदाहरणार्थ बघू, मेकॅनिकल मेथडमध्ये सर्वात पहिले आहे नट बोल्टिंग। नट बोल्टिंग ने सुद्धा दोन धातू आहेत, दोन पत्रे आहे, आपण त्याला ड्रिलिंग मारून नट बोल्टिंग ने सुद्धा आपण धातू जोडू शकतो। दुसरा आहे रिव्हिटिंग। रिव्हिटिंग मध्ये सुद्धा रिव्हिटिंग हे पद्धत सुद्धा आपण प्रोसेस दोन पत्रे आपण एकामेकावर ठेवून त्याला ड्रिलिंग करून आपण रिव्हिट्सचा मार्केटमध्ये जे रिव्हिट्स अवेलेबल आहे त्या साईजच्या रिव्हिट्स आणून रिव्हिटिंग करून आपण दोन धातू दोन पत्रे जोडू शकतो, त्याला आपण रिव्हिटिंग। आणि तिसरा आहे सीमिंग। जे अतिशय पातळ पत्रे आहेत त्यांना जोडण्यासाठी आपण सीमिंग पद्धतीचा वापर करतो। जसं उदाहरणार्थ जेट टाइप जे अक्षरासारखे आपण जोड तयार करतो आणि हॅमरच्या साहाय्याने ठोकून आपण हा सीमिंग पद्धतीने आपण मेटल जॉईन करू शकतो। उदाहरणार्थ पीप्स आहे, लोखंडी बादल्या आहेत, त्याच्यानंतर डबे आहेत, ह्या गोष्टी आपण सीमिंग पद्धतीने आपण बनवू शकतो। नट बोल्टिंग मध्ये आपण पुष्कळ जसे टावर आहे, इलेक्ट्रिक टावर आहे, हे नट बोल्टिंगने आपण तयार करून वर चढत जातो। कारण टावर असे आहे त्या आपल्याला कधीही कोणत्या एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम आला तर त्यावेळेस आपण नट बोल्ट खोलून आणून तो प्रॉब्लेमचे सोल्युशन काढून सॉल्व्ह करून आपण टावरचा जो डिफेक्ट आहे तो सॉल्व्ह करून आपण त्याला पुन्हा जोडू शकतो, खोलू पण शकतो, असेंबल पण करू शकतो, डिसेंबल पण करू शकतो। रिव्हिटिंग हे पत्रावर केल्यानंतर आणि रिव्हिटिंग केल्यानंतर तो सुद्धा जोड, जसा रिव्हिटिंग आपण रेल्वेचे डबे आहे, रेल्वेचे बोगी आहे, पुन्हा काही ठिकाणी बॉयलर आहे, पुन्हा बसचे जे पत्रे आहेत ते सुद्धा रिव्हिटिंग केलेले असतात। त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे थर्मल मेथड। थर्मल मेथड मध्ये पुन्हा त्याचे काही प्रोसेस आहे। सर्वात पहिले आहे सोल्डरिंग। सोल्डरिंग हे थर्मल मेथड मध्ये कारण यामध्ये हीटचा वापर करतो। जनरली लीड आणि टीन पासून आपण सोल्डर तयार करतो आणि त्याला वितळवून 232 डिग्रीवर वितळवून आपण त्याला सोल्डरिंग वायरच्या सहाय्याने आपण पत्र्यांना वायर्सला आपण सोल्डरिंग आपण करतो। त्यानंतर दुसरं आहे ब्रेथिंग।
ब्रेझिंग मध्ये आपण कॉपर प्लस झिंक ब्रासचा सोल्डर वापरून दोन प्लेट्स ला पहिले लेगच्या साहाय्याने हीट देऊन आपण सोल्डर म्हणजे स्पिलर मेटलचा वापर करून आपण ब्रेझिंग करतो. ब्रेझिंग करताना 712 डिग्रीवर केलं जातं. तिसरी मेथड आहे फोर्ज वेल्ड. फोर्ज वेल्ड मध्ये आपण दोन मेटलला किंवा दोन धातूला आपण त्यांच्या टोकांना रेड हॉट होईपर्यंत तापवतो आणि तापवल्यानंतर हॅमरने किंवा प्रेस हॅमरने त्याला ठोकून जोड तयार करतो. त्याला आपण फोर्ज वेल्ड असं म्हणतो. चौथी एक प्रोसेस आहे ते आहे वेल्डिंग. वेल्डिंग मध्ये आपण दोन धातूंना वेल्डिंग म्हणजे काय, दोन सजातीय धातू वितळवून आपण त्याला जोड तयार करतो, त्याला आपण वेल्डिंग असे म्हणतो. आता दोन सजातीय धातू वितळवण्यासाठी काय, जसं वितळवण्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो. एक आर्क वेल्डिंग आणि दुसरा आहे गॅस वेल्डिंग. आर्क वेल्डिंग मध्ये आपण आर्कचा वापर करून दोन्ही धातूला वितळवून जोड तयार करतो आणि गॅस वेल्डिंग मध्ये सुद्धा दोन धातूला वितळवूनच गॅस करतो. म्हणून ही जी आहे वेल्डिंग, आर्क वेल्डिंग आणि गॅस वेल्डिंग हे फ्युजन वेल्डिंग आहे. आता आपण मेकॅनिकल मेथड आणि थर्मल मेथडचे ऍडव्हान्टेजेस पाहू. मेकॅनिकल मेथडचे ऍडव्हान्टेजेस असे आहे त्या मेकॅनिकल मेथड मध्ये जो जोड तयार करतो आपण तो इझिली आपण त्याला काढू शकतो, डिसेंबल करू शकतो. जसं नटबोल्टिंग मध्ये नटबोल्ट आपण लावू का शकतो, काढू. रिव्हिटिंग मध्ये सुद्धा आपण काढू शकतो. सिमिंग मध्ये सुद्धा जोड आपण काढू शकतो, इझिली आपण काढू शकतो. मेकॅनिकल मेथडचा दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे का मेकॅनिकल मेथड मध्ये हीटचा किंवा उष्णतेचा वापर न केल्यामुळे जॉब मध्ये कॉन्ट्रॅक्शन, एक्सपान्शन, आकुंचन किंवा प्रसारणता येत नाही आणि तो त्याचे गुणधर्म आपला प्रॉपर्टीज कायम ठेवतो. तिसरा ऍडव्हान्टेज असा आहे मेकॅनिकल मेथड मध्ये त्या मेकॅनिकल जोड देताना आपल्याला वेळ जास्त लागतो, खर्चही जास्त येतो. आणि मेकॅनिकल मेथडने जो जोड तयार करतो तो परमनंट नसतो, त्याच्यामध्ये तेवढं स्ट्रॉंगनेस नसते, सुबकता नसते. त्याच्यानंतर थर्मल मेथड मध्ये आपण सोल्डरिंग, ब्रेझिंग आणि फोर्ज वेल्ड हे तीनही जे जॉईंट्स आहे किंवा हा प्रोसेस आहे हे आपल्याला हीटच्या पद्धतीनं वेगळे करता येतात. म्हणजे त्या जसं सोल्डरिंगला आपण पुन्हा हीट देऊन आपण वेगळा करू शकतो, ब्रेझिंगला करू शकतो, फोर्जिंगला करू शकतो. पण वेल्डिंग आहे, आर्क वेल्डिंग आणि गॅस वेल्डिंग हे फ्युजन वेल्डिंग आहे, हे परमनंट वेल्डिंग. हे जोड म्हणजे एकदा झालेल्या याला वेगळे करणे हे खूप कठीण असते. हे झाले मेकॅनिकल मेथडचे ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज. आणि थर्मल मेथडचे ऍडव्हान्टेजेस म्हणजे तो परमनंट जॉईंट देतो आपल्याला आणि जॉईंट हा स्ट्रॉंग असतो, मजबूत असतो, वेळ कमी लागतो, मेटल पण धातू पण कमी लागतो. आणि याचे आपण डिसएडव्हान्टेज सुद्धा बघू. डिसएडव्हान्टेज म्हणजे एकदा जोड केलेला तो आपल्याला पुन्हा वेल्डिंग मध्ये जसं आर्क वेल्डिंग आणि गॅस वेल्डिंग मध्ये पुन्हा आपल्याला त्याला वेगळं म्हणजे डिसेंबल करता येत नाही, तो जोड काढता येत नाही. त्याच्यानंतर आर्क वेल्डिंग मध्ये फक्त जे पातळ पत्रे असतात त्यांना वेल्डिंग करण्यासाठी थोडी अडचण निर्माण होते, त्रास निर्माण होते. हे वेल्डिंगचे, आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंगचे हे तोटे आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत. हे झालं डिफरंट प्रोसेस ऑफ मेटल जॉईनिंग. यानंतर आपण